चालू आहे. उद्धव ठाकरे साहेब नागपूरला गेले. त्यावर संजय गायकवाडांना प्रश्न विचारला पत्रकारांनी. तर साहेब त्या ठिकाणी आले तर संजय गायकवाड असे म्हणले, उद्धव ठाकरे यांच्यामुळे राजकीय वातावरण हिवाळी अधिवेशनावर तापणार का? तर संजय गायकवाड असं म्हटले की हिवाळ्यात त्यांच्यामुळे वातावरण तापत नाही, तर उन्हाळ्यात काय तापणार? नाही, संजय गायकवाड हे शिवसेनेकडनं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आमदार होते. नंतर त्याने गद्दारी केली आणि आता परत त्या ठिकाणी दुर्दैवाने परत निवडून आले. त्यांना असं वाटतं की आम्ही ते शिंदे गटात गेल्यामुळे त्या ठिकाणी निवडून आलो तर उद्धव साहेबांच्या बाबतीत काही बोलायचं. मी त्या संजय गायकवाडांना सांगतो की आता तू जास्त बोलू नकोस बाबा. आता जास्त बोललात तर त्या ठिकाणी हे तुला घातक राहील आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जास्त बोलू नये आणि समोरच्या व्यक्ती किती मोठे आहेत त्यांचा मान मर्यादा ठेवली पाहिजे. तुझी लेवल काय आहे? तुझी लेवल आमच्या लेवलची पण नाही आहे, पण तर उद्धव साहेबांच्या बाबतीत तर नाहीच नाही, म्हणून तू बोलू नको असं त्या ठिकाणी मी इथून त्याला समज देतो किंवा मी त्याला सल्ला देतो. दुसराच वेळ विधानसभेत नंबर 1 वरून जयंत पाटील असं जयंत पाटील टोला लावलाय की 1 नंबरचा माणूस 2 नंबरवर जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा तोटा आहे. आणि यावर शंभूराज देसाई असं म्हटले की 1 नंबर 2 नंबर अदलाबदली करत असतो असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे एकनाथ शिंदेने टोला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांची अजूनही होप आहे की आपण 1 नंबर होतो, 2 नंबर आलो, 2 नंबरवरून आपण परत 1 नंबरवर कधीतरी येऊ असं त्यांची धारणा दिसते. ते व्हायला आता वेळ कमी आहे, आता होऊ शकत नाही. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली. असे म्हटले की उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट झालेत. मला ते खटकलं की काही वर्तमानपत्रात वाचलं. हा काही बोलतो. अरे आम्ही इतकं कडक हिंदुत्ववादी ते कोणीच नाही. तुम्ही तर तुमचे वडील सुद्धा सोनिया गांधीचे पाय दाबत होते. त्यांच्यावर पुस्तक काहीतरी काढलं होतं आणि आता ते विसरले का तुम्ही? या शिवसेना प्रमुखांच्यामुळे तुमचं कुटुंब मोठं झालं. काय होते तुम्ही? आणि आज तुम्ही त्या ठिकाणी परत उद्धव साहेबांविरोधी बोलतात. तुमची अवकात तरी आहे का उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलायची? मग याने ते आपलं तोंड सांभाळून त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बाबतीत बोला. सर, लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला जातोय. त्यावर संजय सिरसाट असं म्हटले की दर महिन्याला 410 कोटीचा निधी लाडकी बहिणीसाठी दिला जातो. तर संजय गायकवाड असं म्हटले की सध्या सरकार लाडक्या बहिणीमुळे अडचणीत आलेले आहे, त्यामुळे निधीची कमतरता सगळ्याच सत्ताधारी आमदारांना असते. नाही, म्हणजे यांनी जी घोषणा केली होती मागच्या निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीचा, आणि त्याचा त्यांनी फायदा घेतला. आम्ही त्याला गैरफायदा म्हणू, तोही घेतला. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता त्यांना ती निभवणं खूप कठीण झालेलं आहे आणि म्हणून ते आता इकडचं बजेट कमी करा, तिकडे करतात. समाज कल्याण मंत्री आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना त्या ठिकाणी काहीच वाटत नाही का? समाज कल्याण खात्यामध्ये किती गोंधळ चालला. तिथे मुलांना त्या ठिकाणी काही जेवायला मिळत नाही, काहीतरी होतं. आणि इतकं असताना तुम्ही तिथे तुमचं फंड्स कशाला तिकडे जाऊ देता? सरकारने काही वेगळा फंड निर्माण करावं ना. मग कशाला घोषणा केली? कशाला राज्यात बसले घेऊन? त्या फक्त लाडक्या बहिणीमुळे जर घेऊन बसले तर मग तुम्ही करा काहीतरी. तुम्ही जर काही करत नसाल तर मग तुम्ही फक्त इकडचं बजेट तिकडं घालणार नाही, तिकडच्या लोकांना तो एक नुकसानच होईल ना ते. तुमच्या पक्षाचे नेते आहेत अंबादास दानवे यांनी ट्विट केला होता, तो बघितला असेल. त्यावर महेंद्र दळवी असे म्हटले की अंबादास दानवेंना आमदारकीचे डोळे लागले, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी असं काहीतरी करतात. नाही, ते म्हणत असेल, परंतु अंबादास दानवे यांनी चांगली भूमिका मांडली आणि आम्ही अंबादास दानवेचं अभिनंदन कौतुक करू. कारण एक पूर्ण बंडलचे बंडल पाहिला, म्हणजे आम्हाला फक्त बंडल दिसतात टीव्ही मध्ये, पण ते लोक त्या ठिकाणी बंडल घेऊन इकडे फिरतात. आता त्याच्यामुळे काल दिवसभर चांगलं वादन निर्माण झालं आणि अंबादास दानवेंनी ह्या म्हणजे सगळी माहिती घेऊन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी नोटीस जरी दिली असेल यांनी अंबादासवर, तरी काही होणार. आणि हे जे आहे अधिवेशन 2-3 दिवसात संपलं की नंतर ते मॅटर पण हे होईल, पण ते लावून धरलं पाहिजे. अंबादासला मी सांगेल की तू लावून धर आणि जोरात त्या ठिकाणी याच्या बाबतीत कारण ह्या भ्रष्टाचाराला कुठेतरी ठेचलंच पाहिजे भ्रष्टाचारांना. विरोधी पक्ष नेते नसताना देखील अंबादास दानवे ची भूमिका मांडतात दमदारपणे. तुमची काय इच्छा आहे? पुन्हा त्यांना एक संधी मिळावी,
तुमचे सहकारी आहेत, नाही, तुमचे आता junior आहेत. अंबादास दानवेंनी एक चांगला अभ्यास केला विरोधी पक्षनेता म्हणून. चांगली संधी मिळाली, कारण सरकारी यंत्रणा असते ना सगळी माहिती द्यायला. मी मनोज जोशींच्या कार्यालयात जाऊन बसायचो, ते विरोधी पक्ष असतात. मुंडे साहेबांच्या कार्यालयात जाऊन बसायचो. आम्ही बसून त्या ठिकाणी पाहायचो ना, त्यामुळे ते नॉलेज वाढतं आपलं. आणि मग असंच त्या ठिकाणी नॉलेज आमच्या इकडे अंबादासने वाढवलेलं आहे आणि चांगले. आता त्यांना ती संधी ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्याच वेळेस मिळेल. विरोधी पक्ष ते विरोधी पक्ष नेत्यांचं कुठून आता मिळणार? म्हणजे आता आमचं सदस्य संख्या कमी आहे ना, म्हणून त्यांना आता आमचं सरकार आलं ना, उद्धव साहेब सरकार येणारच आहे परत, त्यावेळेस चांगली त्यांची एक चांगली पोझिशनवरती राहते. नाना पटोले यांनी अशी मागणी केली की राज्य निवडणूक आयुक्तांना पदावर हटवलं पाहिजे, कारण राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नाही. नाही, हे तितकंच खरं आहे की मी तुम्हाला या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या म्हणतील म्हणजे जसं साहेबांनी स्वतः सांगितलं, मी या निवडणूक आयोगावरती काय बोलणार नाही. आम्ही का बोलतो? आम्ही याच करता बोलतो की आमचे इथे स्वतः हो 15,000 नावं ह्या वार्डातून त्या प्रभागातून त्या प्रभागात टाकले, इकडून तिकडे. सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी पूर्ण ते गणितच दाखवलं, तरी हे निवडणूक आयोग काय बोलत नाही. आणि दोन्ही बंधू ठाकरे बंधू त्यावेळेस गेले होते त्यांना सांगायला, सगळं दाखवायला. फक्त मुंडी हलवली, त्यांनी काहीच केलं नाही. पण इतके मोठे नेते ते मुख्यमंत्री राहिलेले उद्धव साहेब आणि स्वतः एका मोठ्या पक्षाचे त्या ठिकाणी म्हणजे राजसाहेब, हे दोघेही त्या ठिकाणी गेले. बाकीचे विरोधी पक्षाचे लोक पण होते. सांगितलं तरी ते निवडणूक आयोग ऐकत नाही. म्हणजे इतका काय तुमच्यावर दबाव आहे? हा दबाव कशा करता तुम्ही सत्ताधारी पक्षाला पोहोचता? तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी कधी तर आम्ही सत्ताधारी होऊच ना, सरकार येतं सरकार जातं, मग त्यावेळेस काय होणार? म्हणून हे सगळं निवडणूक आयोगाचे जितके पण आता बसलेले लोक आहे ना तिथे, हे सगळे बंडित झालेलं बंडित. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की यांना काढलंच पाहिजे. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कमीचं नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तारांनी या दिवशी मुद्दा मांडला की माझ्या मतदारसंघात मागील 5 वर्षामध्ये 700 आत्महत्या झालेल्या आहेत. तिथे तुमचे सहकारी होते, आता सत्ताधारी आहेत, काय करतात? नाही, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की मी स्वतः म्हणजे आमच्या एकेकाळी जिल्ह्यामध्ये 25 आत्महत्या झाल्या होत्या. त्यांच्याच मतदारसंघामध्ये 4 ते 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मी जाऊन प्रत्येकाला 1-1 लाख रुपये शिवसेनेतर्फे दिलेले होते त्यावेळेस. मग त्याने हे सांगितलं होतं, त्याने असंही बोलला होता तो अब्दुल सत्तार, खैरे साहेब तरी त्या ठिकाणी संभाजीनगरचे खासदार आहे, परंतु सिल्लोडचे खासदार नाहीये, तरी ते येऊन इथे लोकांना शिवसेनेतर्फे मदत करतात. पण आमचे खासदार म्हणजेच कोण? त्यावेळेचे खासदार ते होते दानवे, त्यांनी 50,000 पण दिले नाही मला. म्हणजे हे त्याच्यावर ठीक आहे, त्यावेळेस होऊन झाला. आणि आता तर मी आता तुमच्याच टीव्हीत पाहिलं, खूप त्यांचं युद्ध आता सुरू झालेलं आहे लोकांचं. त्यामुळे ठीक आहे, आता युद्ध आहे का नाटक आहे माहित नाही, पण ते एकमेकांनी साठलोट होते. पण ते बोलता बोलता बोलून मी 25 वर्ष यांना मदत केलेली आहे, रावसाहेब दानवेला. 25 वर्ष माझ्यामुळे ते निवडून आले. आता यावेळेस आम्ही काही केलं नाही म्हणून ते काही असं वाटतं त्यांना, म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या सगळ्या त्यांचं साठवलं होतं. राज्यभरात बिबट्याला धुमाकूळ घातला, त्यावर अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी स्टेटमेंट दिले. कोणी म्हणतं जंगलात बकऱ्या सोडा, कोणी म्हणतं कुत्रं सोडा. तर नवनीत राणा म्हणतात की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा. नाही, ते नवनीत राणा ते काय त्यावर बोलायचं हे नाही. परंतु एक सांगतो, मी सुद्धा वनमंत्री होतो. मी वन आणि पर्यावरण खात्याचा मंत्री होतो 2.25 वर्ष. माझ्या काळात सुद्धा असंच झालं होतं. 1-2 ठिकाणी बिबट्याने त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेस इतके काय बिबटे नव्हते, आता खूप त्यांचं वाढलंय संख्या. पण एका बिबट्याने असंच एकाने मी इमिजिएटली गेलो तिथे, आणि एका वाघाने तर त्या ठिकाणी एका बाईलाच खाऊन टाकलं होतं. आम्हाला कळल्यानंतर आम्ही गेलो आणि मग त्यावेळेस मग ते आम्ही घोषणा केली की प्रत्येकाला 25,000 रुपये 25 लाख रुपये मिळाले पाहिजे. आणि ते 25 लाख म्हणजे त्याच्यामध्ये 15 लाखाचं ते डिपॉझिट ठेवायचं, 10 लाख रुपये त्यांना कॅश द्यायचं, ही सिस्टीम केली होती. आणि त्यांना कसं पकडायचं म्हणून मी आत्ता आमच्या गराडा तांडा म्हणून आहे कन्नड तालुक्यात, तिथे असंच झालं. एका मुलाला 16 वर्षाच्या एका मुलाला एका बिबट्याने खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी खूप हे झालं. मग मी तिथे ताबडतोब गेलो होतो. मग ते ज्यावेळेस गावकऱ्यांनी रात्रभर जागरण करून त्याला पकडायचं म्हणून सांगितलं. एकदा बिबट्या काय माहिती आहे का, तो बिबट्या येऊन तो आधी इकडचं रक्त पिऊन येतो, नंतर त्याला ओढून एका बाजूला ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवशी येऊन परत ते खातो, असं होतं. हे सगळं मला माहित होतं. आणि मग त्याला कसं पकडायचं, मग मी त्यांना सांगितलं, तो इकडून येतो ना, या डोंगरातून येतो, तिथे पिंजरे लावून टाका.
त्यांनी पिंजरे लावले आणि तो पकडला गेला. त्यांनी तो बिबटा इतका हे होता की त्याने खूप ठिकाणी बकऱ्या बिकऱ्या गाईला पाहून येणं त्यानं हे करणं माणसं नाही करायला लागलं. गाईला पाहून येणं त्यानं हे करणं माणसं नाही करायला लागलं. तर त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो की या बिबट्यांना आता कुठेतरी आवर घातला पाहिजे. आणि माझ्या काळात मी अनेक वेळेस त्या जुन्नरच्या जंगलामध्ये आम्ही सोडायचो. हे पकडायचे आणि जुन्नरच्या पण ते तिथून पण आता गावात यायला लागलं. त्याने सर तुम्ही आता अब्दुल सत्ताराने तुमची स्तुती केली आहे त्या काळी तुम्ही असं म्हणतात त्या काळी त्यांना हिरवा साप असं म्हणायचं. आता आहे हिरवा तो. साप आहे का कसा आहे? तो हिरवा साप आहे. मी आता परवा भाषणात पूर्ण तिथे मी आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस गेलो होतो. मी त्याला हिरवा सापच म्हटलं कोणाला? अब्दुल सत्तारला. अब्दुल सत्तारने त्या ठिकाणी जे काही त्या भागामध्ये जे काही गोंधळ केलेला आहे तो प्रचंड स्वरूपात केलेला होता. लोकांच्या जमिनी म्हणजे हिंदूंच्याच नाही हो, मुस्लिमांच्या पण जमिनी त्याने खाल्ल्या. जे त्याचं ऑफिस आहे ना ते बनलेलं ते ऑफिस ती जागा 2.25 एकरची जागा आहे. ती सुद्धा एका मुसलमानाची होती. ती त्यांनी बळकावलेली आहे. हे सगळं बळकावळकीचे धंदे त्यांनी सगळे केलेले म्हणून तो मोठा झाला. तो काय होता आम्हाला माहिती नाही. आमच्या समोर काहीच नव्हतं. मी तर नगरपालिका मी पालकमंत्री असताना नगरपालिका सिल्लोड नगरपालिका मी आणली होती अध्यक्षासहित आणि अनेक वर्ष ती होती. त्यावेळेस हा कुठेच काहीतरी कुठून तरी असं येण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यानंतर त्याचा उगम झाला. पण एकच सांगतो, हा माणूस त्या ठिकाणी लोकांना त्रासदायक आहे. शिका पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी एक भारत लोगो याचा एक व्हिडिओ समोर आणलेला आहे पैशांचाच. ती शिंदे गाठी म्हणजे शिंदे गाठीची लोक सगळी पैशाची बॅगी असतील असते अगदी होती फिरताना दिसते. नाही चित्रलेखा त्यांनी जे काढलं ते बरोबर आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्याने काढलं मोबाईलवर सगळं काढलेलं आहे. म्हणजे हे शिंदे गटाचे लोक काय करतात, किती पैसे खातात, किती पैसे जमा केले. आणि म्हणून आता म्हणजे मागे आमच्या पालकमंत्र्यांच्या इथे पण ते सिगारेट पितात मोबाईलवर त्या ठिकाणी त्याचं आलं होतं. संजयजी शिरसाट साहेबांचं सिगारेट पितात हे काढलं. नोटाच दिसल्या की नाही, कोणी ऍक्शन घेतले? आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्शन पण नाही घेतले की नोटा सापडल्या, काय केलं, कुणाला. एखाद्या नोटा जर तुम्ही समजा एखाद्या वेळेस 1,00,000 तुम्ही घेऊन चालले असाल आणि ते जर पकडले तर विचारणार येते की तुम्ही कसे काय काढलाय 1,00,000. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस येते इन्कम टॅक्सची. इथे मात्र या ठिकाणी काहीच नोटिसा नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे काय चाललंय शिंदे सरकारला वाचवण्यासाठी काम धकवण्यासाठी त्या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे ज्यावेळेस पाहतात मग कुठली यांची भीती आहे हे समजून येत नाही. तिला म्हणतात म्हणतात की आम्ही मरतावर आम्ही अशी काही करत नाही असं ते म्हणतात. नाही मर्दावर म्हणजे काय झालं ते आहेच. म्हणजे ते मर्द म्हणतात पण ते आहेच ते म्हणजे बेकार खात्यात जमा झाले लोक. उद्धव ठाकरेवर संजय गायकवाड जी टीका केली त्याचा तशीच अब्दुल सत्तार यांनी केली की असं म्हटले की उद्धव ठाकरे साहेबांमध्ये आता ती गरमी राहिली नाही, त्यामुळे वातावरण तापणार नाही. आता उद्धव साहेब मैदानावर उतरलेले आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही आणि अंबादास दानवे आम्ही दोघंही त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर मराठवाड्यात होतो. आणि ज्या ठिकाणी 1,000 लोकांची वस्ती आहे तिथे 8,000 9,000 लोक त्या ठिकाणी उद्धव साहेबांचे भाषण ऐकायला येत होते. उद्धव साहेब काय म्हणतात उद्धव साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी शेतावर बांधावर चर्चा केली, संवाद केला उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांशी. म्हणून तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत निवडणुका पुढे गेल्या. तर त्यांना आधी घ्यायच्या होत्या पण ते लगेच त्या पुढे गेल्या. सत्तारांना काय उत्तर द्यायला कोणाला सत्तारांना नाही सत्तार वित्तार काय आता किरकोळ आहे. आता सत्तार वित्तार काय नाही. मी सांगितलं सत्तार हा त्या ठिकाणी लोकांना त्रासदायक असलेला माणूस आहे. खूप त्रास देतो, खूप त्यांच्या मुंड्या कापतो हा माणूस येतो सत्तार. साहेब स्थानिक पातळीवरती जी शिंदे सेनेमध्ये धुसफूस सुरू आहे, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मध्यस्थी करावी लागली, यावर तुमचं काय मत आहे? नाही आता ती धुसफूस कमी होणार नाही. ते सगळे माझ्या अंडर ट्रेन झालेले आहे. माझ्या अंडर ट्रेन झालेले सगळे लोक आहे म्हणून मला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे. ते आत्ता जरी त्यांनी वरतून जरी सांगितलं तर करतील, परंतु जसं काही होणार नाही. त्यांच्या आपसात हे भांडणं असेच राहतील. काही जण भाजपच्या वाट्यावर गेलेले आहेत. ठाकरे सेनेमध्ये कोणी यायचा जर विचार केला तर तुम्ही त्यांना गळ सांगा. नाही आमच्याकडे जर कोणी आता इन्क्वायरी सुद्धा केलेला आहे काही लोकांनी, पण आमच्याकडे जर येणार असेल तर आमचेच गेलेले लोक ते येत असतील तर माननीय उद्धव साहेबांचा तो निर्णय आहे. तरी सर नायलॉन मांज्यामुळे बऱ्याच जणांना इजा होती, लहान लेकराचं गळाही कापला होता, तर पोलीस ऍक्टिव्ह झाले, कारवाई करतायत. काय भावना आहे तुमच्यावर? नाही मी एक सांगतो की नायलॉन मांजा बिजा ते वापरूच नाही.
हा चायनामधून आलेला तो आहे. सुरुवात त्यांनी केली होती आणि आता गुजरातमध्ये त्या ठिकाणी बनतो आणि तो इकडे पाठवतात. बिलकुल नाही. त्याच्यामुळे इजा होत असेल, बरोबर नाही. सुती आपला दोरा घ्या ना तुम्ही आणि उडवा ना पतंग. आणि मग तिथे म्हणजे तो पतंग काढता गेला तर मग काटाही म्हणा असं. पण तुम्ही त्या ठिकाणी जर समजा हे तर लोकांची वेळ कापायला लागते. योग्य नाहीये. पोलिसांनी जी भूमिका घेतली ती मी त्यांचं अभिनंदन करेन. चांगली भूमिका. थांबा एक प्रश्न. महानगरपालिकेत शासनाचं मोठं पॅकेज ई केवायसी मुळे ठप्प झालेलं आहे. शेतकऱ्यांचे 300 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत अजूनही पडून आहेत. तर त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होतो. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेही पैसे जास्त मिळाले नाहीये. तोंड पुसण्यासारखे पैसे दिले. हे उद्धव साहेबांनी सुद्धा प्रत्येकाला विचारून सांगितलं संवादमध्ये. म्हणजे आपण बरेच चॅनलवाले सुद्धा होते. त्यांच्यासमोर कोणीतरी उभं राहायचं आणि सांगायचं की नाही साहेब आम्हाला पैसेच मिळाले नाही, काय करायचं. म्हणजे मग उद्धव साहेब विचारते मग किती पैसे यायला पाहिजे, म्हणजे इतके यायला पाहिजे, पण काहीच मिळालं नाही. काहींनी सांगितलं आम्हाला इतके मिळायला पाहिजे पण इतकेच मिळाले. हे सगळं त्या ठिकाणी जे चाललंय मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किंवा अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काहीच मदत मिळत नाही. ते खूप अडचणीत आणि आत्महत्या करायला प्रेरित झाले. हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सरकारला माननीय उद्धव साहेबांनी सुद्धा म्हणजे मागणी केली की त्यांना मदत करा. पण अजूनही सरकार मदत करा. पण असं आहे की जी रक्कम आहे 355 कोटी 55 लाख रुपये ही आता तिजोरीतच पडून आहे, अजून शेतकऱ्यांना दिले गेलेले नाही. फक्त घोषणा करतात की आम्ही इतके कोटी रुपये यांच्यासाठी ठेवले. ठेवले तर वाटा ना, मग वाटतच नाही ते. बरोबर नाही असं. द्यायची नियत नाही सरकारची असं वाटतं तुम्हाला? द्यायची नियत नाही सरकारची असं वाटतं? हो, फक्त अधिवेशन संपू द्या, मग तर त्यांना शोधात बसावं लागेल आपल्याला ते कुठे सरकार. अंबादास दानवेने एक माहितीचं अधिकाऱ्याचं पत्र ट्विट केलंय, अकाउंटला अपलोड केलंय. त्यामुळे ते असं दाखवत आहेत की फक्त 75 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. आता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अब्जावधी रुपये भरपूर मोठा पैसा आलेला आहे. अंबादास दानवे यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा आत्ताच्या मुख्यमंत्री सहायता निधी पैसे आले. कोरोनाच्या वेळी जे काही मुख्यमंत्री सहायता निधी उद्धव साहेबांच्या काळात होते ते रोज हिशोब द्यायचे की इतका पैसा आला, इतका पैसा आला. परंतु तेही थांबवण्यात आलं होतं प्रधानमंत्र्यांनी. त्याने प्रधानमंत्री रिलीफ फंड त्या ठिकाणी जो आहे तो कोरोनासाठी त्या ठिकाणी कोविडसाठी करा आणि तिथे करोडो रुपये आले, अब्ज रुपये आले, त्याचा हिशोबच नाही आहे. तो हिशोब काढला पाहिजे. ते जे पैसे आलेले प्रधानमंत्रीच्या त्या कोषमध्ये जे पैसे आले, कुठून निधी आले, कुठून आले, काय आले, त्याचा काय हिशोब आहे, कोणाला दिले पैसे, काहीच त्याचा काही हिशोब नाही. राज्यात जे पैसे जमा झाले शेतकऱ्यांच्या नावाने ती चौकशी झाली पाहिजे त्या निधीची. अगदी बरोबर. पण कोण करणार? मुख्यमंत्र्यांचा ते कोष येतो कुठे चौकशी कोण, त्यांची कोण चौकशी मागणी करता का शिवसेनेच्या वतीने या सर्व प्रकाराची चौकशी झाली? नाही. आम्ही 2-3 वेळेस मागणी केली, स्वतः उद्धव साहेबांनी 3-4 वेळेस बोलले, पण हे लोक त्या ठिकाणी काहीच करत नाही. पण याचा अर्थ ते कोष आहे, तो कोषचा पैसा गेला कुठे पाहावं लागेल. मग कधीतरी कुठे लोकसभेमध्ये वगैरे कुठे आमचे खासदार म्हणतीलच आणि म्हणते तरी उत्तर देण्यात ते काही उत्तर देतील, पण कुठेतरी जनतेसमोर हे आलं पाहिजे. जनतेच्या न्यायालयात या ठिकाणी सांगितलं पाहिजे की यांच्याकडे इतका करोडो रुपये पैसे आला, तर यांनी त्या ठिकाणी त्या पैशाचा विनियोग व्यवस्थित केला नाही, किती आला काय नाही माहिती नाही, हे माहिती घेतली पाहिजे.